शिरूर पोलीस स्टेशनची आरोपींना साथ तर तक्रारदारांनाच त्रास. आरोपी मोकाट. तालुक्यातील शिरसगाव काटा येथील लहू येळे यांनी आपल्या कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप करत स्टार1 महाराष्ट्र न्यूजकडे आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भागवत यांच्याकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच वकील लक्ष्मण येळे यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून निष्पक्ष चौकशी व न्यायाची मागणी करण्यात आली आहे. लहू येळे या ठिकाणी त्यांची व्यथा मांडण्यासाठी आपल्या चॅनलकडे आलेले आहेत. येळे सर, तुमचं नाव काय? माझं नाव लहू येळे. माझं गाव शिरसगाव काटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपल्यावर काही विरोधकांनी काही चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यावर जे आरोप केलेले आहेत की जेणेकरून पोलिसांचा वापर आपण केलेला आहे, आपण डॉक्टरचा किंवा सरकारी कोणत्या डॉक्टरचा वगैरे आपण गैरवापर करून केलेला आहे. आपल्याला जमीन वाटून दिली असून सुद्धा आपल्या पुढच्यांना जमीन मागतात. काय खरं काय, सत्य काय? हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत. याच्यामध्ये 2010 सालीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये आमचं जे वाटपपत्र झालं साहेब, या 2010च्या वाटपपत्रामध्ये सत्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे की गट नंबर 71 या मिळकत वाद चालू असून सदर मिळकत ही लिहून ठेवणार 1 ते 6 यांची एकत्रित कुटुंबाची असून तिचे वाटप नंतर करून घेण्याचे आहे व त्यावेळी येणारा वादाबाबतचा संपूर्ण खर्च लिहून ठेवणार 1 ते 4 यांनी निम्मा आणि लिहून ठेवणार 5 ते 6 यांनी निम्मा याप्रमाणे करण्याचा आहे. त्याच्यामुळे आमचं क्षेत्र त्याच्यामध्ये बाकी आहे. हे नोंदणीकृत दस्त आहे साहेब. त्या नोंदणीकृत दस्तामध्ये आमचं उर्वरित क्षेत्र बाकी आहे. त्या काळी आम्ही एकत्रित आमचं भविष्याचं वाटपपत्र झालं होतं. आमची एकत्रित कुटुंबातली जमीन बाकी आहे. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा केला की बाबा आमची ही जमीन जी आहे ती आम्हाला द्या. आमच्या वेळोवेळी बैठका झाल्या, परंतु त्यांनी त्या जमीन देण्यासाठी नकार दिला. मग जमीन देण्यासाठी नकार दिल्यानंतर आम्हाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा केलाय त्याप्रमाणे दाद मागण्यासाठी आम्ही शिरूर घोड नदी न्यायालयामध्ये रेमो नंबर 445/2023 चा जो 70 गटाचा दावा दाखल केला. आणि हा दावा तुम्ही दाखल का केला याच्यावरून वारंवार आम्हाला मारहाण केली जाते, वारंवार त्रास दिला जातोय. याच्या बाबतीमध्ये साहेब आमच्यावरती 305चा जो गुन्हा 305/26 चा जो गुन्हा दाखल झालाय त्यावेळी देखील आम्हाला हनुमंत बापूराव हा म्हणला होता की 70 गटाचा जो दावा आहे तो पाठीमागे घे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीच्या पाठीमागे लक्ष्मण बापूराव हा स्वतः वकील साहेब. आणि हा वकील असल्यामुळं चुकीच्या पद्धतीने त्याच्या भावांना पुढे गाडून पाठीच्या पाठीमागून पडद्याच्या पाठीमागून हे सगळं कट रचून हे गुन्हे घडून आणते साहेब. आणि त्यानंतर तो 70 गटाचा दावा पाठीमागे घे नाहीतर तुला खल्लास करून टाकतो म्हणून माझ्यावरती त्यांनी कुऱ्हाडीचा वार केला होता साहेब. हा जो 305/26 चा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये साहेब पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. आम्ही वेळोवेळी भागवत PSI म्हणून तपास अधिकारी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला की आरोपी तात्काळ तुम्ही अटक करा. त्या ठिकाणी भागवत साहेब उडवाउडीची उत्तर आम्हाला देत होते. आरोपी सापडत नाहीत, आरोपींचा आम्ही शोध घेतोय. कुठल्याच पद्धतीची दखल त्या ठिकाणी PSI भागवतने केली नाही. त्याच्यानंतर मग 25/5/2024 रोजी माननीय तहसीलदार साहेबांची नोटीस आली होती 164च्या कामकाजा संदर्भामध्ये. त्याच्यानंतर देखील त्याच दिवशी ती पोलिसांनी नोटीस संबंधित विरोधी पक्षाला लक्ष्मण बापूराव यांच्या घरातील सर्व कुटुंबांना ती बजावल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये एक राग निर्माण झाला साहेब. तो राग निर्माण झाल्याच्या नंतर त्याच दिवशी संध्याकाळी 9 ते 9:15 दरम्यान माझा भाऊ अंकुश आणि योगेश यांच्यावरती कुऱ्हाडीने लोखंडी गज असेल नावरा काष्टी रोडवरती त्या ठिकाणी हल्ला झाला. त्यामध्ये माझ्या भावाचं जो बरगडी 11वी बरगडीची फ्रॅक्चर आहे, फुफ्साला अंतर्गत जखमा आहेत साहेब, लिव्हरवर सूज आहेत. त्या प्रकरणी आम्ही कोर्ट हॉस्पिटल या ठिकाणी माझा भाऊ अंकुश याला ऍडमिट केलेलं होतं.
ते आयसीयू मध्ये होते. 26 आणि 27 तारखेला तो अनकॉन्शियस होता साहेब. त्याच्यानंतर हे आमच्यावरती आरोप असं करतात की कोळपे हॉस्पिटल यांचे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, पण आमचे कुठलेही रिलेटिव्ह नाही आहेत. त्यांनी त्या दिवशी 485/26 गुन्ह्यामध्ये न्यायालयापुढे सुनावणी झाली साहेब. त्या सुनावणीमध्ये यांनी सांगितलं की कोळपे हॉस्पिटल यांचे सख्खे मामा आहेत. कोण म्हणतंय यांचे, दुसरा त्यांचा वकील म्हणतो याचा मावस मामा आहे, पण आमचे कुठलेही रिलेटिव्ह नाही. त्या संदर्भात न्यायालयाने विचारल्यानंतर मी सांगितलं साहेब आमचा कुठलाही संबंधीचा रिलेटिव्ह नाहीये. न्यायालय म्हणले तशा पद्धतीचं तू शपथपत्र आम्हाला देऊ शकतो का? म्हणलं ठीक आहे, तशा पद्धतीचं शपथपत्र तुम्हाला देऊ शकतो. आणि हे शपथपत्र मी घोड नदी न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे साहेब. आता त्याच्यामध्ये साहेब कोळपे हॉस्पिटल यांनी जे सर्टिफिकेट दिले ते सिटी स्कॅन आणि MRI च्या आधारे दिलेले आहे. त्याची वैधता जास्त आहे साहेब. ज्यावेळी 485/26 ची जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने ते निरीक्षण नोंदवलेलं आहे की या ज्या जखमा झालेल्या आहेत फिर्यादीला त्या डेंजर झोन आहेत. 26 दिवस ते डेंजर झोन मध्ये आहे. अशा पद्धतीचे 20/6/2026 ला ती ऑर्डर झालेली साहेब. त्याच्यामध्ये स्वतः त्या जखमा माननीय न्यायालयाने पाहिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या व्हेरीफाय केलेल्या आहेत. त्याच्यामुळं चुकीचे आरोप, मला तरी वाटतं हे पूर्णपणे चुकीचे आरोप आहेत. तुम्हाला असं म्हणायचंय का योग्य वेळी जर जे तुमचे कोणते आता तपासी अधिकारी भावगत म्हणून आहेत, हो. ज्या टायमाला तुमचा भावावर किंवा तुमचा कोण हल्ला झाला होता हो. त्या टायमाला त्यांनी योग्य दक्षता घेतली नाही, आणि जर त्यांनी योग्य दक्षता घेतली असती तर हा पुढील गुन्हा घडला नसता. बरोबर. 305/26 या गुन्ह्यामध्ये वेळोवेळी आम्ही त्यांना सांगत होतो की साहेब तुम्ही आरोपी अटक करा, हे आमच्यावरती दादागिरी करतात, दहशत माजवतात, त्यांची या भागामध्ये गुंडागिरी चालते, मोठ्या प्रमाणावरती बाहेरची लोक आणून गुंडागिरी करण्याचं काम लक्ष्मण बापूराव येळे आणि त्याचे कुटुंबियाचं काम चालू आहे साहेब. आता याच्यामध्ये 405 आणि त्यानंतर साहेब 305च्या गुन्ह्यामध्ये जर वेळीच यांना जर अटक केली असती तर साहेब आज 485चा गुन्हा घडला नसता. 305/26 जो गुन्हा आहे 26चा तो गुन्हा ओरिजिनल आहे, तो न्यायालयीन प्रलंबित आहे, याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाहीये. जो वकील आहे, हो. तुम्ही म्हणता तो वकील आहे, तो वकील हे सर्व करतो, पडद्यामागून ते सर्व करतो. वकिलाची पार्श्वभूमी काय? तो गुन्हेगार आहे का? हो नक्कीच, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे साहेब. त्याचे कारनामे जर झाले, त्याची सखोल चौकशी जर केली तर खूप ठिकाणी त्यांनी फ्रॉड केले साहेब. याच्यामध्ये 485/26 या गुन्ह्यामध्ये तो आता सध्याला जामिनावरती आहे साहेब. पहिल्या 432/2020च्या गुन्ह्यामध्ये देखील 307चं कलम आहे त्याच्यावरती. ह्या 307च्या कलमाच्या 485ची जी ऑर्डर आहे 26 जो कलम म्हणजे थोडक्यात CR नंबर, त्याच्यामध्ये देखील तो जामिनावरती आहे साहेब. आणि त्याने अनेक ठिकाणी असे फ्रॉड केलेत, लोकांना धमकावणे. चंदननगर मध्ये पण एका लेडीजचं कुठंतरी महिलेचं त्यांनी फ्रॉड केलाय प्रॉपर्टीमध्ये, त्याची बी सखोल चौकशी केली पाहिजे. त्याच्यानंतर इथं उरळगावला चोरमले म्हणून आहेत, त्यांच्या बी प्रॉपर्टीमध्ये काहीतरी फ्रॉड केलाय, पण लोकांना तो धमकावतोय तुम्ही जर माझ्या विरोधात तक्रार केली तर तुमच्यावरती मी FIR दाखल करून टाकतो, मी तुम्हाला कायद्यात अडकवतो. अशा पद्धतीची दमदाटी केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते कायद्याची भाषा किंवा पोलिसांचं ते थोडे दडपण येतं, त्यामुळे ते लोक तिथं त्यांच्या विरोधात तक्रार करत नाही साहेब. आता तुम्ही जो न्यायालयीन लढा लढता, हो पुढे समजा न्यायालयीन लढा तुमच्या विरोधात गेला तर तुमचं काय म्हणणं? नक्कीच शेवटी इथं जरी न्यायालयीन लढाईमध्ये जरी आमच्या विरोधात निकाल गेला, शेवटी न्यायालयाने दिलेला निकाल त्याचं आम्ही स्वागतच करू. वरिष्ठ कोर्टामध्ये आपण दाद मागू शकतो किंवा अपील करू शकतो साहेब. आता ते तुम्ही म्हणता जे पुढल्या कुटुंबियात तुमच्यावर भरपूर आरोप केलेले, हो. बरोबर आहे. हो. आज तुम्ही म्हणताय त्या तो समजा वकील ते पूर्ण कुटुंब फ्रॉड आहे, फ्रॉड करणारा आहे. हो. तुम्ही फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती हा वकील आहे, हो. बरोबर. पण तुम्ही असं जनतेला असं काय आवाहन कराल का की ज्यांनी कोणाची फसवणूक झाली, कोणाचं काय झालं असेल हो, तर नक्की. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन किंवा त्या पत्रकार किंवा चॅनलच्या माध्यमातून आपली व्यथा मांडावी, असं काय तुमचं मत आहे? हो नक्कीच. याच्यामध्ये साहेब आमच्या भावकीमध्ये आप्पासाहेब राघुळे आहेत, त्यांचं 8.5 एकर क्षेत्र आहे 70 गटामध्ये. तिथं देखील ज्या निर्मला हनुमंत येळे, सत्यमामा जामकुळे ज्या बाया आहेत त्या बायांना पुढे करून संबंधित व्यक्तीवरती
हा पडद्यामागे राहतो पाठीमागे साहेब लक्ष्मण येळे, आणि त्यांना पुढे करून जमिनीवरती बेकायदेशीर कब्जा मारणे, ताबा मारणे. त्याच्यानंतर भाऊसाहेब राघू येळे याचं बी 2.5 एकर क्षेत्रावरती बळजबरीने बाया पुढे करून ताबा मारवायचा आहे. त्याच्यानंतर बाजीराव राघू येळे आमचे, त्यांचे बी 2.25 एकरावरती ह्या येळे वकिलांनी महिलांना पुढे करून त्या ठिकाणी ताबा मारण्याचा अवैध जमीन कब्जा करण्याचा प्रयत्न त्याचा साहेब चालू आहे. त्याच्यानंतर साहेब याच्यामध्ये लक्ष्मण बापूराव येळे आणि त्याचे जे कुटुंबीय पूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यांच्यावर यापूर्वी आतापर्यंत 7 गंभीर स्वरूपाचे 7 सारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे यांच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे साहेब. लक्ष्मण बापूराव येळे याला सुद्धा साहेब पोलीस अटक करत नाहीत. या माझ्या भावाला अंकुश आणि योगेश यांच्यावरती 25/5/2026 ला जो हल्ला झाला, त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना देखील भागवत पोलिसांनी, भागवत जो PSI आहे त्या भागवत PSI ने यांना देखील लक्ष्मण येळेचं नाव घ्या, ते तर सुद्धा त्यांना अटक करत नाहीत. जे आणखी काही आरोपी होते त्यांचा शोध घेऊन त्यांना या तातडीने अटक करा अशी मागणी वेळोवेळी जरी आम्ही भागवत साहेबांकडे जरी केली असली तरी PSI भागवत हे कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावरती त्यांना त्या व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींचा शोध घेतला नाही किंवा त्या व्यक्तींना त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत घेतलेले नाही. जे तुम्ही आता भागवत जे PSI आहे ते आहे हो. त्यांच्याबद्दल तुम्ही बोलला. हो. आपल्या पुणे जिल्ह्याचे पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हो. माननीय संदेशील गिल साहेब हो, यांच्याकडे आपण तक्रार करणार का? यांना आपण काय आव्हान का? याच्या अगोदर देखील मी 25/5 ला ज्यावेळेस गुन्हा झाला, शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आमचा गुन्हा नोंद करत नव्हते, त्या संदर्भामध्ये मी शिरोळ ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल साहेब यांच्याकडे रितसर अर्ज गुन्हा नोंद होण्याबाबत केलेला आहे. त्याच्यानंतर देखील मी तक्रार आता करणार आहे की लक्ष्मण बापूराव याला अटक होत नाही. साहेब याच्यामध्ये जो गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक 4 आरोपींची नावं घेतले साहेब, ठाण्याला 8 जण आरोपी होते, त्याच्यातले 3 व्यक्ती अटक आहेत. एक व्यक्ती अद्यापही फरार आहे, शिवम येळे व्यक्ती नावाचा. तोही आमच्यावरती रात्री दडपण टाकण्यासाठी शिवीगाळ करत होता. त्यासाठी मी कंट्रोल रूमला LCB ला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट साधलेले आहे साहेब. वेळोवेळी ते सांगतात की आमच्यावरती आमच्या घरी कोणच नाही. शुभम येळे हा व्यक्ती अद्यापही घरी आहे. PSI भागवतला आम्ही वेळोवेळी सांगतोय की त्या आरोपीला तुम्ही तात्काळ अटक करा. भागवत साहेब म्हणतात मी यांना सांगतो मला आज काम आहे, अशी उडवाउडवीची उत्तर भागवत साहेब देतात. त्या आरोपीला अजून पकडला गेला नाही साहेब. माझी विनंती आहे साहेब की लक्ष्मण येळे हा मुख्य आरोपी आहे, प्रत्येक गुन्ह्यातले आहे. इथून पाठ यांना काही लोकांना कळत नाही. या गुन्ह्या पाठीमागचा मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी लक्ष्मण येळे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे साहेब. याच्यानंतर प्रमोद येळे हा याने जो बाईट दिलेली साहेब, हा मतिमंद व्यक्तींवरती याने अत्याचार केलाय. जो बाईट देतोय तो त्याच्यावरती मतिमंदावर अत्याचार करून त्यांना मोबदला न देणे, त्यांना मारहाण करणे, अशा पद्धतीचं कृत्य करून सुद्धा त्याला 115(2) BNS सेक्शन म्हणजे 323 ह्या कलम, किरकोळ कलम लावून नोटीस वरती सोडण्यात आलं. साहेब वेगवेगळ्याचा जो गुन्हा दाखल झाला त्याचा तपास मांडवगण चौकीचं खबाले पोलीस कॉन्स्टेबल म्हणून करतात. त्यांनी याला नोटीसवरती सोडलेलं आहे साहेब. याला नोटीसवर न सोडता यांच्यात जे काही आणखी आरोपी आहेत त्यांची नावं त्या FIR मध्ये घेतलीच नाही. मतिमंद असताना देखील त्या FIR मध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे पुराव्यामध्ये छेडछाड होती. याचा अर्थ पोलीस स्टेशन व्यवस्थित काम करत नाही असा माझा गंभीर आरोप आहे त्याच्यावरती. त्यामुळे याची निष्पक्षपणे मी चौकशीसाठी SP साहेबांना पत्र देणार आहे किंवा अर्ज करणार आहे की बाबा याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या आरोपींची नावं सुद्धा 648/26 या गुन्ह्यामध्ये घेतलेली नाही सर. आज आपण तुमची व्यथा मांडली. हो. माझी पोलीस अधीक्षक माननीय संदीप सिल गिल साहेबांना विनंती, जर आपले पोलीसच आरोपींना, गुन्हेगारांना, टोप्या टाकणाऱ्यांना जर साथ देत असतील आणि भविष्यात तर अशा साथ देणाऱ्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात अनेक गुन्हे घडू शकतात. आपण आपल्या खात्यामार्फत संबंधित भागवत PI जो आहे त्याची खात्रीने चौकशी करावी अशी आपल्या 4 महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने मी यांच्या वतीने मागणी करतो. आणि आपण लहू येळे यांना सन्मानाने त्यांना न्याय द्याल हीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.